महाविकास आघाडीचाच काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा आहे। काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा उमेदवारी डिक्लेअर केली आणि पहिल्यांदा एबी फॉर्म दिला। अधिकृत पहिल्यांदा देणारा असतो की दुसऱ्यांदा देणारा असतो हे इतकं कळण्याइतकं लोक त्या ठिकाणी हुशार आहेत। कारण असाच प्रसंग त्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर या मतदारसंघामध्ये झाला होता। माझ्याबरोबरच तिथले उमेदवार दिलीप माने साहेबांची देखील उमेदवारी डिक्लेअर झाली होती, पण तिथं अगोदर महाविकास आघाडीतले पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्या पक्षाने तिथं अगोदर त्या दरम्यान उमेदवार दिला होता, परंतु नाव डिक्लेअर असून देखील काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून तिथल्या दिलीप माने साहेबांना एबी फॉर्म देखील दिला नाही आणि याउलट प्रयत्न करून त्यांचा उमेदवारी देखील अर्ज माघारी घेतला। तीच परिस्थिती इथं व्हायला पाहिजे होती, पण काही चुकीची माणसांनी उचल गँग तयार झाले, त्यांनी नेते मंडळीच्या मनामध्ये चुकीचा त्या ठिकाणी केला आहे आणि मुळात माझी त्यांच्याबरोबर लढाईच नाही। माझी लढाई हे भाजपचं सरकार चुकीचे लोकप्रतिनिधी बदलण्याची साठीची लढाई आणि हा लढा लोकांनी या लढाईमध्ये प्रत्यक्ष ही निवडणूक हातात मायबाप जनतेने घेतलेले आहे। कारण त्याचं कारण काल प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उत्स्फूर्त असा लोकांचा मायबाप जनतेचा पाठिंबा पाठबळ आणि त्यांचं उत्स्फूर्त म्हणणं तुम्ही सगळ्यांनी देखील आपल्या माध्यमातून बघितलं आहे, दाखवलं आहे आणि म्हणून त्या पाठबळाच्या जोरावरच मी त्या ठिकाणी निवडणूक लढतो आहे आणि मी काल देखील विनंती केली आहे आणि महाविकास आघाडीचं देखील लढाई ही या चुकीच्या सरकार खाली खेचण्यासाठीचं आहे, त्या बाबतीतच असावं। आदरणीय भारत नानांनी गेल्या अनेक वर्षापासून जोडलेले जीवाभावाची माणसं आहेत। 2009, 14, 19ला या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना वडीलधारी असतील, माता भगिनी, तरुण सहकार्यांना घेऊन न्यायाची, प्रेमाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची भूमिका त्यांच्या लोकप्रतिनिधी सेवक म्हणून त्या ठिकाणी केलेले आहे आणि तेच जिव्हाळ्याचं ऋणानुबंधाचं नातं जोपासण्याचं त्यांच्यानंतर माझ्या कुटुंबानं, मी असेल, माझे भाऊ असतील, माझी पत्नी असेल, यांनी सगळ्यांनी सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आहे आणि जिव्हाळ्याचं ऋणानुबंधाचं नातं हे त्या ठिकाणी पैशाच्या जीवावर कधीच दूर होऊ शकत नाही, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून ही उद्याची 20 तारखेची निवडणूक त्या ठिकाणी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे। जनशक्तीचा सैलाब काल त्या ठिकाणी प्रचंड मतदारसंघाने त्या दरम्यान बघितलेला आहे आणि हीच भूमिका इथल्या मायबाप जनतेची पाठबळ देण्यासाठीची आहे आणि या पाठबळाच्या जोरावरच मी आज इथंपर्यंत लढत, प्रतिकूल परिस्थितीत अनेक अडचणीला मात करत मी इथंपर्यंत आलो आहे। याचं कारण एवढंच की नानांनी जोडलेल्या जीवाभावाच्या या माणसांचं पाठबळ हीच माझी त्या ठिकाणी प्रमुख शक्ती आणि ताकद आहे। या जीवावरती मी निवडणूक या ठिकाणी उद्याची जिंकणार आहे। कालच त्या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी विनंती केली आहे, नेते मंडळी त्या दरम्यान ठरवतील आणि नेते मंडळी त्या बाबतीत सकारात्मक विचार करतील। उमेदवाराचा नाही तर इथल्या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातल्या तमाम गावगावातल्या मायबाप जनतेच्या मनाचा, अंतर्मनाचा कानोसा घेऊन त्या दरम्यान निर्णय घेतील आणि कोण का कशासाठी आणि काय कारणानं निवडणुकीला सामोरं जातोय हे ओळखणे इतके इथले सर्वसामान्य मायबाप जनता सुज्ञ आहे। महाविकास आघाडीचं जसं कसं संख्याबळ वाढवता येईल याकडे अधिकचं लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या महाविकास आघाडीचं सरकार त्या दरम्यान येईल।